दोन्ही दुर्दैवी घटना आहेत। आपण या सविस्तर बघणार आहोत। घरी शेळ्या पाळल्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नालासोपाऱ्यात एका 7 वर्षांच्या मुलाच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सैजान कुरेशी अमर असं या जिवंत जाळलेल्या मुलाचं नाव आहे। नालासोपारा पूर्व गावराई नाका येथील पांडेनगरमध्ये 15 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे। मुलाला तात्काळ मुंबईच्या नायर रुग्णालयात आणि त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं। यात मुलगा 40% जास्त भाजला। 20 दिवसाच्या रुग्णालयातील उपचारानंतर अखेर 5 जानेवारी रोजी त्याचा कस्तुरबा रुग्णालयात दुर्दैवी अंत झाला। मुलाच्या मृत्यूनंतर या घटनेला वाचा फुटली असून याबाबत 2 जणांच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। विजय गायकवाड माझे सहकारी आपल्या सोबत। विजय, काय म्हणावं, माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा भयंकर प्रकार उघडकीस आलाय, काय सांगशील? वैभव, बरोबर आहे। ही घटना अतिशय धक्कादायक घटना आहे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। कारण केवळ त्यांच्या घरामध्ये शेळ्या पाळल्या होत्या आणि त्या शेळ्या पाळण्याच्या वादावरून यांच्यामध्ये आपसामध्ये वाद निर्माण झाला होता। जेव्हा मुलाला ज्या दिवशी जाळण्यात आलं, जिवंत जाळण्यात आलं, त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या वडिलांसोबत त्या आरोपींचे किरकोळ त्या शेळ्या पाळण्याच्या वादावरून त्याचा वाद झाला होता आणि त्याच दिवशी त्यानं तशी धमकी दिली होती की दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाळून टाकण्यात येईल। आणि वडिलांसोबत झालेला वादाचा राग मनामध्ये धरून या ज्या आरोपींनी आहे, दुसऱ्या दिवशी मुलगा शेळ्यांसोबत खेळत असताना शेळ्यांना चारा चारत नक्कीच तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे। आपण बघतोय अशा प्रकारे 7 वर्षांच्या मुलाचा